बुलढाण्यामधील पोलिसांचे कारनामे ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे। बुलढाण्यातील राजोरी धरण परिसरामध्ये महिलेचा अर्धवट शिर नसलेला अर्ध जळालेला एक मृतदेह आढळला होता। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं होतं। ते दोघं बापलेक होते आणि त्यांनीच आपल्या मुलीचा हत्या केली, आपल्या मुलीचा खून केला असं पोलिसांनी सांगितलं होतं। परंतु या घटनेमध्ये खूप मोठे ट्विस्ट आले। काही दिवसानंतर ती मुलगी स्वतः जळगाव येथील जामोद पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि तिने सांगितलं होतं की मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावांना सोडून द्या। शिवानी कळमेकर जळगावच्या जामोद पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर या पोलिसांचं, बुलढाणा पोलिसांचं भिंग फुटलं होतं। त्यांनी केलेल्या या बनावट हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं आणि त्यांनी केलेला हा खोटा तपास आणि हे खोटे पुरावे या सर्व गोष्टींमध्ये पोलीस उघड्यावर पडले होते। शिवानी कळमेकर पोलीस स्थानकात आल्यानंतर खळबळ उडाली। शिवानी कळमेकर ही तिच्या घरातून पळून गेली होती। तिचे वडील बाळा कळमेकर आणि तिचा भाऊ परिवाराने तिचं लग्न ठरवलं होतं एका मुलासोबत, परंतु शिवानीला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं। तिला एकावरती प्रेम होतं, ती त्याच्यासोबत निघून गेली होती। त्यामुळे तिचे वडील बाळा कळमेकर यांनी पोलिसांमध्ये एक फिर्याद दिली होती आपली मुलगी मिसिंग असल्याची। पोलिसांना कुठून इकडून तिकडून माहिती मिळाली असेल, राजुरीमध्ये हा मृतदेह आढळला होता आणि यांनी बाळा कळमेकर यांनी आपली मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दिली होती। पोलीस पोहोचले बाळा कळमेकर यांच्या घरी। त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला एक मृतदेह आढळलाय, तुम्हाला ओळख करायची आहे, तुम्ही चला। जेव्हा हे बापलेक मुलीचा ओळख करण्यासाठी निघाले, ते जेव्हा बुलढाण्यात पोहोचले तेव्हा त्यांना डांबण्यात आलं, त्यांना जंगलात नेण्यात आलं, उलटं टांगण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि पोलिसांद्वारे असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या मुलीचा खून केलेला आहे हे कबूल करा। कुटुंबांना मारण्याची धमकी देण्यात आली आणि या सर्व भीतीने या बापलेकाने न केलेल्या खुनाची कबुली दिली होती, जी त्यांची मुलगी जिवंत होती आणि तीच पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिने सांगितलं होतं की माझ्या वडिलांना आणि भावाला सोडा। शिवानी कळमेकर आल्यानंतर पोलिसांचं भिंग फुटलं होतं आणि हे बनावट हत्याकांडामधले या आई बापलेकाला फसवण्यात आलं होतं हे सर्व जनतेच्या समोर आलं होतं। आज 60 दिवस उलटून गेले। तो मृतदेह राजोरीच्या धरण परिसरामधला मृतदेह कोणाचा होता याबद्दल पोलिसांकडे काहीच माहिती नाही। जेव्हा या बापलेकाला पोलिसांनी गुन्हा कबूल करायला लावला होता तेव्हा याने DNA फॉरेन्सिकची कुठली तपासणी केली होती का हे काहीच माहिती नाही। आता तो पुरलेला राजोरीच्या धरण परिसरात आढळलेला अर्धा जळालेला मृतदेह पुरला होता, त्याला परत बाहेर काढले आणि त्याची पुन्हा चौकशी सुरू झालेली आहे। 60 दिवस उलटून देखील पोलिसांच्या हातात काहीच लागलेलं नाही आणि या चुकीच्या कारवाईमध्ये पोलिसांनी चातुर्मातुर कारवाई करत 1-2 जणांना निलंबित केले। या सर्व घटनेमध्ये आदेश देणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांवरती कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळं आज 26 जून आहे, 60 दिवस होऊन या प्रकरणामध्ये काहीच झालं नसल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा उजाळ्यात येत आहे आणि बुलढाणा पोलिसांची नाकामी सर्वांसमोर आलेली आहे।